नगर पुणे महामार्गावरील कामरगाव येथे स्थित हजरत शाह अरब शाह रहमतुल्लाह अलही यांच्या पवित्र दर्ग्यावर समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीनं चादर अर्पण करून शहर आणि जिल्ह्यात अमन, शांती, सलोखा आणि भाईचारा कायम राहण्याकरिता विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी समस्त मुस्लिम समाजाचे अल्तमश जरीवाला, अझहर शेख, अवेज काझी, राजू जहागीरदार, अजीम राजे, आमिर खान, फिरोज शेख, अकरम खान, मोहसिन शेख, फैसल बागवान, फरान खान, दर्गाचे मुजावर रफिक शेख, अब्दुल कादर शेख, शहनवाज शेख यांच्यासह विविध सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी दर्ग्याच्या पवित्र स्थळास भेट देत देश, राज्य, जिल्हा आणि शहराच्या प्रगतीसाठी तसेच सर्व समाजात एकोपा आणि सौहार्द वृद्धिंगत होण्यासाठी प्रार्थना केली। यावेळी बोलताना अल्तमश जरीवाला म्हणाले की काही दिवसांपूर्वी हजरत शाह अरब शाह येथील दर्ग्याची काही समाजकंटकांनी केलेली विटंबना आणि तोडफोड ही घटना अत्यंत निषेधार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी असल्याचं सांगितलं। तर त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलंय, या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मुस्लिम समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची दिशा हाती घेण्यास भाग पडावं लागेल। धार्मिक स्थळांवरील हल्ले हे सामाजिक सलोख्यास बाधा आणणारे असून अशा प्रवृत्तींना वेळीच बंदोबस्त करणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर फिरोज शेख म्हणाले, अहमदनगर शहर आणि जिल्ह्याची भूमी ही सुफी संतांच्या विचारांनी समृद्ध झाली आहे। अनेक सुफी संतांनी प्रेम, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिलाय। त्यांच्या शिकवणीमुळे विविध समाजांमध्ये सलोखा निर्माण झाला असून आजही लाखो भाविक या दर्ग्यास श्रद्धेनं भेट देतात। हजरत शाह अरब शाह रहमतुल्लाही यांचा दर्गा हा श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे। येथे सर्व धर्मीय भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे अशा पवित्र स्थळांची विटंबना करणं ही केवळ एक समाजाची नव्हे तर संपूर्ण समाज व्यवस्थेची हानी आहे, असं ते म्हणाले। यावेळी उपस्थितांनी दर्ग्यावरील तोडफोड प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। कार्यक्रमाचा समारोप शहर आणि जिल्ह्याच्या शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राहण्याकरिता सामूहिक दुवा करण्यात आली। आज अहमदनगर पुणे हायवेवर कामरगाव येथे हजरत शाह अरब शाह सरकार रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यावर समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने आज आम्ही चादर अर्पण करण्यात आले। यावेळी आपल्या अहमदनगर जिल्ह्यात व शहरात अमन व शांती राहावे याकरिता सर्वांनी येथे दुवा करण्यात आली। यावेळी आम्ही समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने आपल्या नगर जिल्ह्याचे जे प्रशासन, पोलीस प्रशासन आहे, यांना एक नम्रची विनंती करतो की प्रशासनाने यावर जातीने लक्ष घालून जे आरोपी आहे, ज्या समाजकंटकांनी या दर्गाची विटंबना केली, त्यांना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा यावेळी शिक्षा द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्यावर लवकर जे आरोपी आहे त्यांना लवकर अटक न करण्यात आली तर यावर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा आम्ही हाती घेणार आहे। धन्यवाद। नगर औरंगाबाद हायवे या ठिकाणी कामरगाव या ठिकाणी 500 वर्षापूर्वी असलेली शाह अरब शाह दर्गा या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर काही समाजकंटकांनी या दर्ग्याचा नुकसान केला, इथलं तोडफोड केली। ही घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम समाज व समस्त अहमदनगर शहरातील शांततेप्रिय नागरिक यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो। कारण ही दर्गा आहे, ही 500 वर्षापूर्वीपासून दर्गा स्थापन झालेली आहे। या दर्ग्यातला एक असा चमत्कार लोकांना पाहायला भेटलेला आहे की संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी कोणी थांबत नाही, कारण यांना कोणाला थांबायची इथं परवानगी नव्हती। 5 वाजल्यानंतर इथं सगळे खाली उतरायचे। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या बाबांचे अनेक करामती आहे, पण ते सांगणे इतके वेळ नाही आहे। परंतु या घटनेचा आम्ही निषेध करतो। आज समस्त अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी चादर अर्पण करून शहराच्या शांतीसाठी, दोन समाजामध्ये शांतता, अमन व शांतीसाठी प्रार्थना व दुआ करण्यात आली। या माझं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन या पाठीमागील मास्टरमाइंड आरोपी यांचा शोध घ्यावा आणि त्यांना तातडीने अटक करावी, जेणेकरून पुढील अशी काही घटना घडू नये म्हणून या जे आरोपी आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। कारण की जर आपल्याला शहरात शांत ठेवायचे असेल तर अशा आरोपींना मोकाट न सोडता त्यांना त्वरित अटक करावा आणि त्यांना मोकांतरात कारवाई करून त्यांना जिल्ह्यातील हद्दी करावी। कारण की शहरात हा शांतताप्रिय शहर आहे आपला,
आणि त्या शहरात शांतता राहावी या म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे. तरी साहेबांनी याकडे गंभीर लक्ष देऊन आमची मागणी ती पूर्ण करावी. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.